भाजणीची चकली म्हटली की आपल्या डोळ्यासमोर अशी कुरकुरीत, खुसखुशीत आणि तितकीच खमंग चकली येते आणि ती तशीच झाली पाहिजे चकली अशी प्रत्येकाची इच्छा पण असते. त्यामुळेच आज आपण अशी चकलीची भाजणी बघणार आहोत. अगदी वाटीमध्ये सुद्धा तुम्ही ती मोजू शकता आणि वजनात प्रमाण हवं असेल तर तशीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुमची चकली कधीही बिघडणार नाही. भाजणीमध्ये कोणते पदार्थ घालायचे, किती प्रमाणात घालायचे आणि किती वेळ भाजायचे ह्याची सगळी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या भाजणीपासून अशी सुंदर, काटेदार आणि तितकीच कमी तेलकट, कुरकुरीत आपली चकली तयार होते. या भाजणीपासून बनवलेली चकली अजिबात तेलात विरघळत नाही, नरम पडत नाही किंवा करताना अजिबात कुठेही तुटत नाही. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. इथे आपण 1 किलोची चकलीची भाजणी करतोय. त्यासाठी इथे मी मेजरमेंट कपचा अर्धा कपचं जे माप असतं ते घेतलं आहे. म्हणजे 125 mlचं हे माप आहे. हे माप नसेल तुमच्या घरी, मेजरमेंट कप नसेल तर काहीही हरकत नाही. आपला चहा पिण्याचा जो पेला असतो त्याचंही माप तुम्ही घेऊ शकता किंवा घरातली जी आपली छोटी आमटीची वाटी असते तीसुद्धा वापरली तरीही चालेल. आणि तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात भाजणी करायची असेल तर मोठ्या वाटीचा वापर करू शकता. इथे मी जे आता अर्धा कपचं कप घेतलेलं त्याने 5 कप एवढे तांदूळ घेणार आहे. हे बघा, इथे 1 कपाचं माप 100 ग्रॅम एवढं आहे. असेच आपल्याला 5 कप घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला 500 ग्रॅम, अर्धा किलो एवढे तांदूळ घ्यायचे आहेत. हे बघा, इथे 5 कपचं बरोबर 500 ग्रॅम वजन झालेलं आहे. इथे भाजणीसाठी कोणतेही जाड तांदूळ तुम्ही घ्यायचे आहेत. अगदी सोना मसुरीपासून कोणताही घरातला वापराचा तांदूळ घेतला तर चालेल, पण तो जुना तांदूळ असावा. इंद्रायणी तांदूळ चुकूनही भाजणीसाठी घेऊ नका, कारण इंद्रायणी तांदूळ खूप असा चिकट असतो. बाकी कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतलात तरीही चालेल. हे तांदूळ एकदा स्वच्छ धुवून पंख्याखाली किंवा जर ऊन असेल तर उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे आहे. आता आपण चणा डाळ इथे घ्यायची आहे. ती 3 कप एवढी घ्यायची आहे. ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेल त्याच कपाचा वापर सर्व साहित्य मोजताना करायचा आहे. आणि वजनामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम एवढी चणा डाळ आपल्याला घ्यायची आहे. ही चणा डाळ मी फक्त एका स्वच्छ कापडाने पुसून घेतली आहे, म्हणजे त्याच्यावर काही धूळ असेल तर ती सर्व निघून जाईल. इथे चणा डाळ धुण्याची वगैरे काही गरज नाही. त्यानंतर आपल्याला इथे मूग डाळ घ्यायची आहे. ही आपल्याला 1.5 वाटी भरून घ्यायची आहे. आपण आधी चणा डाळ 3 वाटी घेतलेली त्याच्या अर्धी मूग डाळ घ्यायची आहे. आणि वजनीप्रमाणे इथे म्हणाल तर 150 ग्रॅम एवढी. मगाशी आपण 300 ग्रॅम चणा डाळ घेतलेली त्याच्या अर्धी आपल्याला मूग डाळ 150 ग्रॅम एवढी घ्यायची आहे. ही मूग डाळसुद्धा मी स्वच्छ फडक्याने फक्त पुसून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथे उडदाची डाळ घ्यायची आहे. ही डाळसुद्धा मी स्वच्छ कापडाने पुसूनच घेतली आहे. ही डाळ आपल्याला मुगाच्या डाळीच्या अर्धी म्हणजे पाऊण वाटी आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅमच्या अर्ध म्हणजे 75 ग्रॅम एवढी घ्यायची आहे. चकलीची भाजणी करताना उडदाची डाळ ही कमी प्रमाणातच घालायची, कारण उडदाची डाळ जास्त प्रमाणात भाजणीमध्ये घातली तर चकल्या या खुसखुशीत न होता कडक होतात. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा कप भरून साबुदाणे घ्यायचे आहेत आणि वजन म्हणाल तर 50 ग्रॅम एवढे. साबुदाण्यामुळे छान अशी कुरकुरीत आपली चकली तयार होते आणि साबुदाण्यामध्ये थोडासा चिवटपणा असतो, त्यामुळे चकली पाडताना आपली तुटत नाही. त्यानंतर आपण इथे 1 कप भरून जाडे पोहे घेणार आहोत. जाडे पोह्याच्याऐवजी तुम्ही पातळ पोहे घेतलेत तरीही चालेल. आणि वजनात म्हणाल तर आपल्याला हे 50 ग्रॅम एवढे घ्यायचे आहेत. पोहे भाजणीमध्ये घातल्यामुळे खूप हलकी आपली चकली तयार होते, त्याचबरोबर पोकळ व्हायलासुद्धा मदत होते. त्यानंतर आपल्याला इथे 1 कप भरून धणे घ्यायचे आहेत. धण्यांमुळे छान असा चकलीला खमंग सुवास येतो. इथे 1 कप धण्याचं माझं वजन 40 ग्रॅम एवढं झाले. थोडेसे जास्तीचे धणे घातलेत तरी काही हरकत नाही. थोडे आणखीन मी धणे ह्याच्यामध्ये घालून घेते. 40 ते 45 ग्रॅम धणे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहे. जिरे इथे मी पाव कप एवढे घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर 20 ग्रॅम एवढे जिरे घ्यायचे आहेत. जिरे भाजणीमध्ये खूप जास्त घालायचे नाही, त्यामुळे चकलीचा रंग बदलू शकतो आणि चकली उग्र लागू शकते.
आता तुम्हाला इथे मी सगळं साहित्य पुन्हा एकदा सांगते. 5 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. त्याला 3 वाटी चण्याची डाळ, 1.5 वाटी मुगाची डाळ, पाऊण वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी साबुदाणे, 1 वाटी भरून पोहे, 1 वाटी भरून धणे आणि पाव वाटी भरून जिरे. सगळं प्रमाण अगदी सोपं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ह्याचं सगळं प्रमाण देणार आहे. आता आपल्याला सर्व पदार्थ एक एक करून भाजून घ्यायचे आहेत. सर्वात आधी इथे मी कढईमध्ये तांदूळ घालून घेणार आहे. तांदूळ इथे आपण धुवून आणि वाळवून घेतलेत, त्यामुळे तांदूळ भाजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागणार नाही. इथे 5 ते 7 मिनिटांमध्ये तांदूळ व्यवस्थित भाजले जातात. मध्यम ते मोठ्या आचेवर तांदूळ भाजायचे आहेत. अगदी मंद आचेवर तांदूळ भाजायची काहीही गरज नाही. तांदूळ आता थोडे थोडे फुलायला लागले. तुम्ही इथे पाहू शकता तांदळाच्या दाण्यामध्ये काही दाणे तुम्हाला अगदी पांढरे शुभ्र दिसत असतील. म्हणजेच आपले तांदूळ इथे फुलायला लागले आहेत. असे छान तांदूळ सर्व आपले फुलवून घ्यायचे आणि थोडासा हलकासा रंग बदलला की लगेचच गॅस बंद करायचा आणि तांदूळ काढून घ्यायचे. इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्यावर असं सुती कापड ठेवलं आहे आणि त्यावर गरम आपण जे भाजून घेतलेले तांदूळ आहे ते घालून घेणार आहे. यामुळे काय होतं, जे आपण गरम गरम डायरेक्ट तांदूळ ताटामध्ये टाकतो तेव्हा त्याला असं थोडा पाणी सुटायला लागतं. तसं होऊ नये आणि आपले कुठलेच पदार्थ भाजलेले ओलसर होऊ नये म्हणून असं करून घ्यायचं. थोडेसे तांदूळ असे पसरवून ठेवायचे म्हणजे लवकर ते थंड व्हायला मदत होईल. आता आपण इथे चणा डाळ भाजून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये असे मी चणा डाळ घालून घेणार आहे आणि चणा डाळसुद्धा मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. चणा डाळला असे थोडे थोडेसे डाग यायला सुरुवात झाले की चणा डाळ आपली भाजून झाली असं समजायचं. असे सर्व पदार्थ मी कापडावर काढून घेणार आहे आणि थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे मुगाची डाळ भाजून घेऊ. मुगाची डाळ भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटानंतर व्यवस्थित मुगाची डाळ भाजून होते. हलकासा असा मुगाच्या डाळीवर सुद्धा डाग यायला सुरुवात झाली की मुगाची डाळ आपली भाजली असं समजायचं. कोणताही पदार्थ भाजताना आपल्याला खूप जास्त करपवायचा नाही. हलक्याचा रंग आला की लगेचच काढून घ्यायचा. खूप जास्त पदार्थ भाजल्यामुळे काय होतं, चकली आपण जेव्हा करतो तेव्हा ती तुटण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण उडदाची डाळ घालून घेऊ आणि तीसुद्धा हलकीशी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त पदार्थ आपल्याला करपवायचे नाहीत. अगदी हलकासा रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला साबुदाणे घालून घ्यायचे आहेत. साबुदाणे मात्र भाजायला खूप जास्त असा वेळ लागतो, कारण प्रत्येक साबुदाणा हा फुलला गेला पाहिजे. अगदी खुसखुशीत साबुदाणा झाला पाहिजे. असा छान साबुदाणा भाजून घेतल्यामुळे साबुदाण्यांमधला अतिरिक्त चिवटपणा असतो तो कमी होतो आणि आपली चकली अशी खुसखुशीत बनते. हे पहा, इथे साबुदाणे असे हलतायत, तडतडायला लागलेत, म्हणजे छान हे फुलायला लागले आहेत. सगळे साबुदाणेसुद्धा छान असे फुलले. हलकासा रंग बदलला की आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे पोहे घालून घेऊ. पोहे भाजण्यासाठी सुद्धा अगदी 1 मिनिट पुरे होतो. खूप जास्त वेळ लागत नाही. पोहे असे छान आकसायला लागले, छान कुरकुरीत झाले की लगेचच काढून घ्यायचे. त्यानंतर आपण ह्यामध्ये धणे घालून घेऊ. धण्यांसाठी सुद्धा 1 ते 2 मिनटं अगदी पुरे होतात. छान असा खमंग वास सुटायला लागला, थोडासा रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचे. आता सर्वात शेवटी आपण जिरे भाजून घेऊ. जिरे भाजताना गॅस हा मंद आचेवर करायचा, कारण कढई आपली आधीच खूप गरम झालेली आहे आणि जिरे हे पटकन भाजले जातात आणि खूप जास्त जिरे भाजले तर त्यामध्ये कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे असे हलकेसे 1 मिनिटापेक्षा कमी वेळात जिरे भाजले की लगेच काढून घ्यायचे. हे बघा, आता इथे सगळे आपले भाजलेले जिन्नस आणि डाळी तांदळासोबत मी एकत्र करून घेतलेले आहेत. ह्यामध्ये आता मी बाकीचे धणे, जिरे, साबुदाणे आणि पोहेसुद्धा घालून सर्व असे एकत्र करून घ्यायचे आहेत. पूर्णपणे भाजणी थंड झाली की मग आपल्याला ही गिरणीमधून दळून आणायची आहे. सर्व असे जिन्नस आता मी एकत्र करून घेणार आहे आणि गिरणीमधून दळून आणताना छान अशी बारीक पीठ दळून आणायचं आहे. फक्त गिरणीवाल्याला एवढंच सांगायचं की ही भाजणी तांदळावर नाहीतर चणा डाळीवर लावायला सांगायची. जर ज्वारी, बाजरी किंवा इतर कोणत्या कडधान्यांवर
ही भाजणी लावली तर चकल्या आपल्या चांगल्या नाही होणार. म्हणजे काय तर चकलीची चव आणि चकलीचा स्वादसुद्धा बदलू शकतो आणि काही वेळेस चकली नरमसुद्धा पडू शकते. ह्याच चकलीच्या भाजणीपासून ह्या बघा मी सुंदर अशा काटेदार चकल्या तयार केल्या आहेत. अगदी कमी तेलकट, खुसखुशीत, अजिबात चकल्या करताना तुटत नाहीत किंवा तेलातसुद्धा विरघळत नाहीत आणि चकली केल्यावरसुद्धा अजिबात नरम पडत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या चकल्या कशा बनवायच्या हे तुम्हाला मी दाखवणार आहे. चकली खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये काय टाकायचं हे सुद्धा सांगणार आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेचच ती पाहता येईल. चला तर मग पुन्हा भेटू अशा छान, मस्त, झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.